Hello student, today we are now going discuss here uniform circular motion म्हणजेच एक समान वर्तुळाकार गती. तर या ठिकाणी आपल्याला लेट्स ट्राय दिस ॲक्टिव्हिटी दिले पहा. ऑब्झर्व द टीप ऑफ द सेकंड हँड ऑफ अ क्लॉक. व्हॉट कॅन यू से अबाउट इट्स वेलॉसिटी अँड स्पीड. म्हणजेच घड्याळाच्या सेकंद काट्याच्या टोकाचे निरीक्षण करा. त्याच्या चाली व वेगाविषयी तुम्हाला काय सांगता येईल. तर या ठिकाणी द स्पीड ऑफ द टीप इज अ कॉन्स्टंट. म्हणजे या ठिकाणी सेकंद काटा जी आहे त्याची चाल जी आहे ती कशी असते, स्थिर असते. बट द डायरेक्शन ऑफ इट्स डिस्प्लेसमेंट अँड देअरफोर ऑफ इट्स व्हेलॉसिटी इज कॉन्स्टंट चेंजिंग. पण त्या सेकंद काट्याचं विस्थापन हे सतत होत असल्यामुळं, सतत बदलत असल्यामुळं या ठिकाणी त्याची जी वेग आहे, वेलॉसिटी जी आहे ही देखील सातत्यपूर्ण या ठिकाणी बदलत असते. ॲज द टीप इज मुव्हिंग अलॉंग अ सर्क्युलर पाथ, इट्स मोशन इज कॉल्ड अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर सेकंद काटा सतत अशाच प्रकारे गोलाकार मार्गाने जर जात असेल तर त्या गतीला आपण एकसमान वर्तुळाकार गती या ठिकाणी म्हणतो. तर अशा पद्धतीनं आपल्याला तुम्ही घड्याळाचं निरीक्षण करायचं आहे आणि त्याचबरोबर त्याची चाल, त्याचं विस्थापन, त्याची दिशा कशी बदलते. आपल्या हाताच्या मनगटावरती देखील घड्याळ असतं, त्याचं सेकंद काट्याचं निरीक्षण करायचं आहे आणि अशा प्रकारे सेकंद काटा फिरतो त्या गतीला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं म्हटलं जातं. देन द स्पीड ऑफ the tip is constant but the direction of its displacement and therefore its velocity is constantly changing. As the tip is moving along a circular path, its motion is called a uniform circular motion. तर या ठिकाणी कॅन यू गिव्ह मोर एक्झाम्पल ऑफ सच मोशन. तर अशा प्रकारच्या गतीची तुम्हाला आणखीन उदाहरण देता येईल का. तर याच्यामध्ये आपली सायकलीचं चाक जेव्हा फिरतं हे देखील युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. किंवा एखादा शेतकरी शेतामध्ये गोपनीच्या सहाय्यानं पक्षी पिकावरती बसलेले पक्षी हाकलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याची जी फिरवण्याची गोपनीची पद्धत आहे ती देखील युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्येच येते. देन ट्राय आउट अँड थिंक अबाउट इट. या ठिकाणी हे करून पहा किंवा विचार करा. आता याच्यामध्ये ड्रॉ अ रेक्टँग्युलर पाथ ॲज शोन इन फिगर 1.10. प्लेस द टीप ऑफ each pencil on the middle of any side of the square path and trace the path. तर ह्या ठिकाणी आपल्याला काय सांगितले बघा त्यांनी. तर याच्यामध्ये 1.10 मध्ये दाखवल्याप्रमाणे एक चौरसाकृती मार्ग काढा. त्या चौरसाकृती मार्गावर एका बाजूच्या मध्यभागी एका बिंदूवर पेन्सिल ठेवून एक फेरी पूर्ण करा. आता समजा ह्या ठिकाणी मी पेन्सिल ठेवली तर ह्या पद्धतीनं आपण काय करू शकतो. तर त्याच्या ज्या बाजू आहेत त्या या ठिकाणी आपल्याला 4 ठिकाणी दिशा बदलावी लागते. त्याचबरोबर नोट हाऊ मेनी टाइम्स यू हॅव टू चेंज द डायरेक्शन विच ट्रेसिंग द कम्प्लीट द पाथ. तर या ठिकाणी हा जो मार्ग आहे हा मार्ग आपण जेव्हा ट्रेस करत जातो त्यावेळी किती वेळा आपल्याला दिशा बदलावी लागते. नाव रिपीट दिस ॲक्शन पेंटॅगोनल, हेक्झॉगोनल, ऑक्टागोनल अँड नोट द नंबर ऑफ टाइम्स यू हॅव टू चेंज डायरेक्शन. तर हीच आकृती पंचकोनी, षटकोनी, अष्टकोनी मार्गावर करा व तुम्हाला किती वेळा दिशा बदलावी लागेल. तर पंचकोनीवरती आपल्याला 5 वेळा, षटकोनीवरती 6 वेळा आणि अष्टकोनावरती आपल्याला 8 वेळा मार्ग बदलावे लागतील. आणि असेच मार्ग जर आपण बदलत गेलो तर त्या अष्टकोनाचं रूपांतर हे वर्तुळामध्ये होतं. इफ यू इन्क्रीज द नंबर ऑफ साईड. या ठिकाणी पहा अशा पद्धतीनं आपण हे मार्ग बदलू शकतो आणि मार्ग बदलल्याची दिशा फक्त आपल्याला ह्या ठिकाणी मोजायच्या आहेत. तर याच्यामध्ये if you increase the number of side of the polygon and make it infinite, how many times will you have to change the direction. So what will be the shape of the path, and this show that we increase the number of side we have to keep changing direction more and more time, and when we increase the number of side to infinity the polygon becomes a circle.
तर या ठिकाणी सांगितल्या पद्धतीनं जेव्हा वस्तू जर बाजूंची संख्या वाढत नेऊन ती असंख्य केल्यास किती वेळा दिशा बदलावी लागेल व मार्गाचा आकार कोणता असेल? तर मी तुम्हाला म्हटलं तर अष्टकोनाची जेव्हा आपण मार्ग या पद्धतीनं अवलंबू तेव्हा आपण 8 वेळा या ठिकाणी त्याचा मार्ग बदललेला दिसेल आणि जसजसं आपण आणखीन दिशा वाढवत जाऊ तसं त्या अष्टकोनाचं रूपांतर कशामध्ये होईल? गोल वर्तुळामध्ये, सर्कलमध्ये होईल या ठिकाणी. तर बाजूंची संख्या वाढवत नेली तर वारंवार दिशा बदलावी लागते व बाजूंची संख्या वाढवत नेऊन ती असंख्य केल्यास मार्ग हा वर्तुळाकार होतो. तर याच्यानंतर आपल्याला व्हेन अन ऑब्जेक्ट इज मुव्हिंग विथ कॉन्स्टंट स्पीड when an object is moving with constant speed along a circular path, the change in velocity is only due to the change in direction. Hence, it is a accelerated motion. जेव्हा वस्तू स्थिर चालीने वर्तुळाकार मार्गाने गतिमान होते तेव्हा वेगामध्ये होणारा बदल फक्त गतीची दिशा बदलण्यानेच होतो. त्यामुळे तो त्वरित वेग असा समजला जातो. ॲक्सिलरेटेड मोशन असतो जेव्हा दिशा बदलली जाते तेव्हाच गतीची वेगामध्ये बदल फक्त गतीची दिशा बदलण्यानेच होतो आणि त्यामुळे अशा वेगाला आपण त्वरित वेग म्हणतो. जेव्हा एखादी वस्तू एकसमान चालीसह वर्तुळाकार मार्गाने जाते तेव्हा त्या गतीला एकसमान वर्तुळाकार गती म्हणतात. उदाहरणार्थ गोफणीतील दगडाची गती. गोफण म्हणजेच मी शेतकरी म्हटलं तुम्हाला की शेतामध्ये गोफणीच्या सहाय्यानं पक्षी काय करतो तिथून घालवतो त्यासाठी गोफण जी घेतली जाते आणि त्याची जी गती आहे ती कसली गती समजली जाते? एकसमान वर्तुळाकार गती समजली जाते. सायकलच्या चाकावरील कुठल्याही बिंदूची गती. तुम्ही जर सायकलवरून जात असाल तेव्हा ती सायकल जी चाक जे फिरत असतं हे देखील चाक एकसमान वर्तुळाकार गतीमध्ये मोडलं जातं. इफ एन ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग अ सर्क्युलर पाथ ऑफ रेडियस r टेक्स टाइम t to come back to its starting position, its speed can be determined using the formula given below. तर याच्यामध्ये आपल्याला काय सांगितले पहा, तर वर्तुळाकार गतीमध्ये गतिमान असलेली वस्तू टी कालावधीत आपल्या मूळ स्थानी परत येत असेल तर वस्तूची चाल खालील सूत्राच्या सहाय्याने काढता येते. आणि या ठिकाणी ते सूत्र काय असणार आहे पहा, स्पीड इज इक्वल टू सर्कम्फरन्स अपॉन टाइम. चाल बरोबर परीघ आणि त्याला लागलेला वेळ म्हणजेच टाइम म्हणतो आपण. सो दॅट्स वाय व्ही इज इक्वल टू 2πr अपॉन टी. तर या ठिकाणी आपल्याला त्याची वस्तूची जर चाल काढायची असेल तर सूत्र कुठलं घ्यावं लागेल? व्ही इज इक्वल टू 2πr अपॉन टी. या ठिकाणी आर म्हणजे काय असणार आहे? वर्तुळाची त्रिज्या असणार आहे. आता याच्यानंतर डिटरमाइन द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. एक समान वर्तुळाकार वेगाची दिशा काढणं. आता याच्यात देखील आपल्याला एक उदाहरण दिले बघा. आता कॉइन अँड द डिस्क, चकतीवरील नाणे. आता ही एक चकती आहे आणि ती चकती जर तुम्ही त्याच्यावरती नाणं ठेवून फिरवलं हळूवार गतीमध्ये तर ते नाणं चकतीसोबत गोल फिरेल. पण जेव्हा चकतीचं आपण काय करू, स्पीड वाढवू तेव्हा या ठिकाणी काय होईल, तर त्या चकतीच्या त्रिज्येला लंब दिशेत स्पर्शिकेच्या दिशेनं ते नाणं काय होईल, त्या ठिकाणी फ्लाय ऑफ होईल, उडून जाईल त्या ठिकाणी. तर जेव्हा सुरुवातीला त्या ठिकाणी चकतीची गती मंद असते, हळूवार असते, तेव्हा नाणं काय होईल, या चकतीभोवती फिरेल. पण जेव्हा चकतीची गती वाढवली तेव्हा काय होणार, या त्रिज्येच्या लंब दिशेने ते नाणं काय होईल, त्या ठिकाणी फ्लाय ऑफ होताना आपल्याला दिसून येईल. म्हणून त्यांनी म्हटले बघा की 1.11 मध्ये दाखवल्याप्रमाणे चकती गोल फिरवा. चकती जास्त वेगाने फिरवल्यास नाणे कोणत्या दिशेने फेकले जाते याचे निरीक्षण करा. चकतीवर नाणे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून ती कृती पुन्हा पुन्हा करा
आणि प्रत्येक वेळी तुम्हाला नाणे कोणत्या दिशेने फेकले जाईल याचं निरीक्षण करायला सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला the coin will be thrown off in the direction of the tangent which is the perpendicular to the radius of disk. नाणं काय होईल, वर्तुळाकार चकतीच्या त्रिज्येला लंब असणाऱ्या स्पर्शिकेच्या दिशेनं नाणं फेकलं जाण्याची क्षणी ज्या स्थितीत असेल त्यानुसार ते विशिष्ट दिशेला फेकलं जाईल. आणि म्हणजेच नाणे वर्तुळाकार दिशेने फिरत असताना गतीची दिशा प्रत्येक बिंदूपाशी काय होते, बदलत जाते. तर याच्यावरून आपल्याला नेक्स्ट पॉईंट आहे बघा, सॉल्व एक्झाम्पल. तर याच्यामध्ये आपल्याला एक्झाम्पल नंबर 1 पहा. An athlete is running on a circular track. He runs a distance of 400 meter in 25 seconds before returning to his original position. What is his average speed and velocity? एक खेळाडू वर्तुळाकार मार्गावरून धावताना 25 सेकंदात 400 मीटर अंतर धावून पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी परततो, तेव्हा त्याची सरासरी चाल व सरासरी वेग किती असेल. आता या ठिकाणी वर्तुळाकार मार्ग म्हणजे आपण एखादा ग्राउंड घेऊ शकतो. तर इथून सुरू केल्यानंतर तो पुन्हा काय करतो, त्याच पॉईंटला तो परत येतो वर्तुळाकार मार्गानं. म्हणजेच काय काय दिले बघा, गिवन द टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल इज 400 मीटर. त्यानं किती अंतर कापलेलं आहे, 400 मीटर. टोटल डिस्प्लेसमेंट 0, का तर तो त्याच ठिकाणी येऊन पुन्हा परत आलेला आहे म्हणून. ॲज द रिटर्न्स टू हिज ओरिजिनल पोझिशन, म्हणजेच तो पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी येत असल्यानं एकूण विस्थापन हे 0 समजलं जातं. एकूण लागलेला वेळ किती आहे बघा, 25 सेकंद. तर या ठिकाणी आपल्याला ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू व्हॉट, ॲव्हरेज वेलॉसिटी इज इक्वल टू व्हॉट हे विचारलेलं आहे. सो वी कॅन टेक हिअर ॲव्हरेज स्पीड. आपल्याला ॲव्हरेज स्पीड काढायचं आहे आणि त्याचं सूत्र आहे टोटल डिस्टन्स कवर्ड अपॉन टोटल टाईम टेकन. तर ह्या ठिकाणी 400/25 याचं उत्तर येईल 16 मीटर पर सेकंद. तर या ठिकाणी ॲव्हरेज स्पीड किती असणार आहे, 16 मीटर पर सेकंद. ॲव्हरेज वेलॉसिटीचं सूत्र आहे टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाईम टेकन. तर डिस्प्लेसमेंट 0 आहे आणि या दोघांचा भागाकार देखील 0च येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पहा, an aeroplane taxis on the runway for 30 seconds with an acceleration of 3.2 meter per second square. Before taking off, how much distance would it have covered on a runway? तर या ठिकाणी एक विमान 3.2 मीटर पर सेकंद स्क्वेअर या त्वरणाने 30 सेकंद धावपट्टीवरती धावल्यानंतर हवेमध्ये झेपावते. तुम्ही विमानतळ पाहिलं असेल, विमानतळावरती धावपट्टी असते. सुरुवातीला त्या धावपट्टीवरती ते विमान जातं थोडंसं अंतर आणि मग ते हवेमध्ये काय करतं, आकाशामध्ये झेप घेताना आपण पाहतो. तर ह्या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे पहा, तर एक विमान 3.2 मीटर पर सेकंद स्क्वेअर या त्वरणानं, त्याचं त्वरण किती आहे 3.2 मीटर पर सेकंद स्क्वेअर त्वरणानं 30 सेकंद धावपट्टीवरती धावतं ते. आणि 30 सेकंदानंतर ते काय करतं, हवेत झेपावतं. तर विमानाने हवेत झेपावण्यापूर्वी किती अंतर पार केलेलं आहे, 30 सेकंद धावपट्टीवरती धावल्यानंतर त्या विमानानं आकाशात ते झेप घेतं, तेव्हा झेप घेण्यापूर्वी त्यानं किती अंतर कापलेलं आहे हे विचारलेलं आहे. सो गिवन या ठिकाणी आपल्याला काय काय दिले पहा गिवन. तर ए इज इक्वल टू 3.2 मीटर पर सेकंड स्क्वेअर, टी 30 सेकंड, यू इज इक्वल टू 0, सुरुवातीचा वेग हा 0 असतो आणि आपल्याला यस म्हणजे डिस्टन्स विचारलेला आहे, अंतर विचारलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला गतिविषयक दुसरं सूत्र जे आहे ते घ्यावं लागेल, एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 AT स्क्वेअर. म्हणजेच या ठिकाणी यू आपला 0 आहे, टी किती आहे पहा 30, 1/2 आहे तसं घेतलेलं आहे. ए किती आहे
3.2 आणि टी पुन्हा 30 आहे, म्हणजे 30चा वर्ग करावा लागेल या ठिकाणी. तर 0 गुणिले 30 याचं उत्तर 0च येईल. तर याच्यामध्ये काय होणार आहे पुढं पहा, पुढची स्टेप. तर आपल्याला या ठिकाणी 30चा जो वर्ग आहे तो किती होईल, बरोबर 0 अधिक 1/2 गुणिले 3.2 गुणिले 900. तर या 2 काय होईल, 900ला भागल्यानंतर उत्तर किती येतं, 450. तर या ठिकाणी 1 गुणिले 3.2 गुणिले 450 याचं उत्तर किती येईल, 1440 मीटर इतकं येईल. आणि त्यानुसार आपण हे आपलं जे अंतर कापलेलं आहे ते 30 सेकंदामध्ये त्या विमानानं ते किती असणार आहे, 1440 मीटर इतकं असणार आहे. 30चा वर्ग 900 केलं, 2 त्याला भागल्यानंतर त्याचं उत्तर येतं 450. म्हणजेच या ठिकाणी 1 गुणिले 3.2 गुणिले 450 याचं उत्तर येईल 1440 मीटर. त्याच्यानंतर दुसरा आहे पहा, अ कांगारू कॅन जम्प 2.5 मीटर व्हर्टिकली, व्हॉट मस्ट बी द इनिशियल वेलॉसिटी ऑफ द कांगारू. तर ह्या ठिकाणी कांगारूची क्षितिज लंब दिशेत 2.5 मीटर उंच उडी मारण्याची क्षमता असल्यानं त्या कांगारूची हवेत उडी मारतानाची चाल किती असेल. तर या पद्धतीनं आपल्याला गिवन दिले पहा, ए इज इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे त्याचं त्वरण असणार आहे. यस किती आहे बघा, 2.5 मीटर आणि व्ही 0 यू आपल्याला काढायचं आहे. तर ह्यासाठी गतिविषयक तिसरं सूत्र घ्यावं लागेल, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. तर या ठिकाणी व्ही 0 आहे, किमती त्या पद्धतीने टाकलेल्या आहेत. तर या ठिकाणी आपल्याला 2 इंटू -9.8 आणि त्याच्यानंतर कंसामध्ये 2.5 इतक्या किमती घेतलेल्या आहेत. तर या ठिकाणी निगेटिव्ह साईन इज युज्ड ॲज द ॲक्सिलरेशन इज इन द डायरेक्शन ऑपोजिट ऑफ दॅट वेलॉसिटी. तर त्वरण हे काय आहे, वेगाच्या विरुद्ध दिशेनं आहे, म्हणून त्या ठिकाणी ऋण चिन्ह वापरलेलं आहे. ग्रॅव्हिटीला किंवा वेगाला भेदून ते वरती जात असतं, म्हणून त्या ठिकाणी निगेटिव्ह साईन घेतलेला आहे. तर ह्या ठिकाणी त्या सूत्रामध्ये किमती घातल्यानंतर आपल्याला उत्तर किती मिळेल पहा, यू स्क्वेअर इज इक्वल टू 49. तर 49 हा कुणाचा वर्ग आहे, 7चा. तर त्याची इनिशियल जी आपल्याला व्हेलॉसिटी आहे ती किती मिळणार आहे बघा, 7 मीटर पर सेकंद इतकी मिळणार आहे. त्याच्यानंतर चौथा आहे पहा उदाहरण, अ मोटरबोट स्टार्ट फ्रॉम रेस्ट अँड मूव्स विथ युनिफॉर्म ॲक्सिलरेशन if it attains the velocity of 15 meter per second in 5 seconds. Calculate the acceleration and the distance travel in that time. तर या ठिकाणी एक बोट विराम अवस्थेपासून निघून एक समान त्वरणाने जाते. जर ती 5 सेकंदात 15 मीटर पर सेकंद वेग गाठत असेल तर निर्माण झालेले त्वरण आणि दिलेल्या वेळात पार केलेलं अंतर किती असेल हे त्यांनी आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. चौथं उदाहरण पाहतोय आपण. तर या ठिकाणी काय काय दिले पहा, इनिशियल वेलॉसिटी, फायनल वेलॉसिटी, ॲक्सिलरेशन विचारलेलं आहे. फ्रॉम द फर्स्ट इक्वेशन या ठिकाणी इनिशियल वेलॉसिटी 0 असणार आहे, फायनल वेलॉसिटी 15 मीटर पर सेकंड, टाईम टी आहे. तर या ठिकाणी आपल्याला फ्रॉम द फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी आपल्याला ए काढायचं आहे. तर आपल्याला एचं त्वरणाचं जे सूत्र आहे ते या ठिकाणी घ्यावं लागेल, 15 वजा 0 भागिले 5. तर या दोघांचा भागाकार 3 येईल, 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर हे आपल्याला काय मिळेल, या ठिकाणी ए मिळेल. आणि तीच व्हॅल्यू आपण पुढच्या इक्वेशनमध्ये टाकायची आहे. फ्रॉम द सेकंड इक्वेशन ऑफ मोशन द डिस्टन्स कव्हर विल बी एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 AT स्क्वेअर. तर ह्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, तर गतिविषयक जे दुसरं समीकरण आहे ते घेऊन आपल्याला अंतर काढायचं आहे. तर या ठिकाणी किमती टाकलेल्या आहेत त्यामध्ये पहा आणि त्याचं उत्तर कितीला आहे या ठिकाणी आलेलं आहे.
तर 37.5 यूची किंमत सुरुवातीची 0 आहे, त्याला T5 घेतलेला आहे, अधिक 1/2 ए किती मिळाला आपल्याला 3 आणि त्याला गुणिले T² म्हणजे 5चा वर्ग येईल या ठिकाणी. तर 0 गुणिले 5 याचं उत्तर 0च येईल. 1/2 म्हणजे 25, 5चा वर्ग 25, त्याला गुणिले 3 केल्यानंतर 75 येईल आणि 75 भागिले 2 केल्यानंतर 75ला 2 न भागल्यानंतर उत्तर येईल 37.5 मीटर इतकं. तर अशा पद्धतीनं ही सोडवलेली उदाहरण आहे. तर या ठिकाणी आपण इथंच थांबूया. धन्यवाद.